नमस्कार, गुड मॉर्निंग. मागणी आणि पुरवठ्याचा सिद्धांत सगळ्यांना माहिती. मागणी असेल तर पुरवठा असतो. आज याची आठवण यायचं कारण म्हणजे पेपरफुटी. आणि ही पेपरफुटीचं प्रकरण जेव्हा जेव्हा गाजतं तेव्हा मला आठवण येते जेव्हा मी पालेचोळकमध्ये शिक्षिका होते. काही दिवसानंतर माझ्या सकाळमध्ये कॉलम सुरू होते आणि त्याच्यानंतर हे पुस्तकही आणलं आणि ह्या पुस्तकात 100% खऱ्या वास्तव गोष्टी आहेत. आज या पुस्तकाचं आठवण एवढ्यासाठीच आली की असंच एक प्रकरण, SSCचा वर्ग आणि मग परीक्षा सुरू असताना एका कोणाला तरी फोन आला की अरे अरे पेपर फुटले, तुम्हाला घ्यायचं असेल तर वगैरे वगैरे. त्याने तो फोन कट केला आणि तो नंबर, त्यावेळेला मोबाईल नव्हते पण जेवढ्यांना शक्य होतं त्यांना सांगितलं की या नंबरवरून कॉल आला तर अटेंड करू नका. दुसऱ्या दिवशी पेपर झाला. हे सगळे मित्र भेटले केंद्रावर आणि त्यांच्यात चर्चा झाली. सगळ्यांनी एकमेकांना टाळ्या दिल्या. त्यांनी सगळ्यांनी ठरवलं होतं की काहीही झालं तरी, नापास झालं तरी चालेल, पण असा फुटलेला पेपर आपण विकत घ्यायचा नाही. ज्याला पहिला फोन आला तो विद्यार्थी सध्या क्रिमिनल लॉयर म्हणून काम करतो. तसंच दुसरी एक मला घटना आठवली, हे एवढ्यासाठीच की आपण कोणीतरी खरेदी करतो म्हणून विकणारे विक्री करत असतात, हे आपण कधी विसरूया नको. दुसरी तर आणखीनच मजेशीर गोष्ट आहे, मात्र त्या मुलीचं नाव किंवा तिच्या मुलाचं नाव मला सांगता येणार नाही, मला कधी कळलंही नाही. तेव्हा आमच्या शाळेत नीरज सहस्रबुद्धे हे मुख्याध्यापक होते. शाळा सुटायची वेळ होती आणि एक विद्यार्थी आपल्या मुलाला, जो आपल्या शाळेत शिकत होता, त्याला फरफटत घेऊन आली. घामाघूम झालेली. काय झालं चौकशी केली. तिने सरळ पेपर सरांच्या समोर ठेवला. छोटीशी परीक्षा होती, खूप मोठी नव्हती, पण ती म्हणाली ह्याचा मला फोन आला की आई तू लवकर ये, मला इतके पैसे हवेत, पेपर विकत मिळतो. माझ्या एकदम पायाखालची वाळू सरकली आणि मी धावत आले. पेपर विकत घेतला आणि तुमच्या समोर आले एवढ्यासाठीच की तुम्ही योग्य तो निर्णय घ्या. सर फक्त हसले. तिला सांगितलं तू चिंता करू नको, तुला हवंय तेच होईल. ती निघून गेली. दुसऱ्या दिवशी पेपर तर झाला, रद्द वगैरे काही केला गेला नाही, पण मुलांच्या हातात फुटलेला पेपर नव्हे, तो दुसरा पेपर होता. अर्थातच ज्या काही पालकांनी पेपर विकत घेतला होता आणि मुलांना हे माहिती होतं, त्यांच्यात अस्वस्थता पसरली. परीक्षा सरांनी सावकाशपणे होऊन दिली आणि मग तो मुलगा, त्याची आई, त्याच्या वर्गातले इतर मित्र, असे 39 पालक त्यावेळेला निघाले. पुढे त्यांचं काय झालं, त्यांची नावंही आम्हाला कधी कळलं नाही. सरांनी त्यांना काय समजावून सांगितलं असेल तेही मला कळलं नाही. मात्र असं काहीतरी करावं लागतं. मला खात्री आहे त्यापैकी ते पालक आणि मुलगा पुन्हा कधीच या मार्गाने गेले नसतील. आज या दोन्ही कथा एवढ्यांदाच सांगितल्या की ह्या सत्यकथा आहेत. ते सगळे विद्यार्थी, मी त्यांना शिकवलेलं आहे. पहिल्यांदा युवा सकाळमध्ये माझा कॉलम असताना दर गुरुवारी मी ह्या सत्यकथा लिहित होते आणि तेव्हा पालक वाट बघत असायचे की या छोट्या छोट्या कथातून आम्हाला बरंच काही घेण्यासारखं असतं. मग ग्रंथालीनी हे पुस्तक काढलं. आणखीनही माझ्याकडे अशा बऱ्याच कथा शिल्लक आहेत. खरं तर अशा कथा मुलांना सांगायला हव्यात. नुसतंच अभ्यास कसा करा, गणित किती मार्क मिळवा, काय करा, हे सांगण्यात अर्थ नसतो. मूल्याची रुजवण होणं हे खरं गरजेचं असतं. पटतंय तुम्हाला? तुम्ही मागणी करता, विकत घेता म्हणून पुरवठादार पुरवठा करतो. तुम्ही मागणीच थांबवलीत तो पुरवठा आपोआप थांबेल.